नमस्कार. मी म्हणतोय तुम्ही प्रतिपक्ष. मित्रांनो, आज तुम्हाला मी खूप जुनी, म्हणजे जवळजवळ 48 वर्ष जुनी एक हकीकत सांगणार आहे. 1977 मध्ये देशामध्ये अक्षरशः राजकीय उलथापालथ झाली होती. आणीबाणी उठून इंदिराजींनी ज्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या होत्या, लोकसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या, त्या निवडणुका आपण सहजगत्या जिंकू असं त्यांना गुप्तचर खात्याने रिपोर्ट केलेलं होतं. आणि त्या आधारावर इंदिराजींनी तो निर्णय घेतला होता. आणि त्यासाठी जवळजवळ 20 महिने ज्या सगळ्या विरोधी पक्षांना, नेत्यांना, पत्रकारांना तुरुंगात डांबलं होतं, त्यांना सोडलेलं होतं. आणि त्या सगळ्यांचा राग इतका होता की तो राग एकत्र येऊन लोकसभा निवडणुका प्रत्यक्ष होईपर्यंत इतकं भयंकर जनमत इंदिराजींच्या विरोधात तयार झालं. इंदिराजी म्हणजे इंदिराजींच्या कारभाराच्या विरोधात तयार झालं, निर्णयाच्या विरोधात तयार झालं, की इंदिराजींचा दारुण पराभव झाला. खुद्द इंदिराजी रायबरेलीमध्ये आणि त्यांचे सुपुत्र संजय गांधी हे अमेठी या लोकसभा मतदारसंघात स्वतः पराभूत झाले. आणि वेगवेगळ्या 4 पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेलं गठबंधन, ज्याला जनता पार्टी असं नाव देण्यात आलं होतं, पण ती पार्टी प्रॅक्टिकली निवडणूक आयोगाकडे नोंदलेली सुद्धा नव्हती. असा पक्ष, ज्या सगळ्या पक्षाने त्यांच्यामध्ये सहभागी असलेल्या भारतीय लोकदल नावाच्या चरणसिंग यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती. आणि निकाल लागून सत्तेत आल्यानंतर या लोकांनी 4ही पक्ष एकत्र येऊन संघटना विसर्जित केल्या आणि ते जनता पार्टी म्हणून नांदू लागले. पण फार काळ नांदले नाही. 1-1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये त्यांच्यामध्ये बेबनाव सुरू झाला. आणि हा सगळा काळ इंदिराजी बदनाम झालेल्या होत्या. लोकांची नाराजी होती त्यांच्यावर. तरीही आत्ता आपण या सरकारला आव्हान देण्याच्या परिस्थितीत नाही आहोत. याचं भान असलेल्या इंदिराजींनी जनता पार्टीला उघडपणे राजकीय आव्हान दिलं नव्हतं. त्या आपापल्या परीने जनतेच्या वेगवेगळ्या विषयांवर मतप्रदर्शन करत होत्या, प्रसंगी लोकांना भेटत होत्या. मला आठवतं, बिहारमध्ये बेलछी नावाच्या एका गावामध्ये एक दलित वस्ती जाळली गेली होती. तत्काळ इंदिराजी या त्या बेलछी गावात जायला निघाल्या. आणि पावसाळ्याचे दिवस होते. त्या गावात पोहोचण्यासाठी वाटेत नदी क्रॉस करावी लागते. त्या नदीला पूर आला होता, तर इंदिराजींनी हत्ती मागवला आणि हत्तीवर बसून त्या बेलछी गावात त्या गेल्या. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की विरोधी राजकारण करत असताना आपल्याला मिळणाऱ्या बारीक बारीक संधी ज्या असतात, संभावना असतात, त्यांचा उपयोग करणं किती अगत्याचं असतं याचा एक वस्तुपाठ इंदिराजींनी तेव्हा घालून दिला होता. आणि हळूहळू करत त्यांनी कुठलंही, हे सरकार, मला आठवतं इंदिराजींनी उलट त्यावेळेला असं सांगितलं होतं की हे सरकार पूर्ण 5 वर्ष चालेल. 4 वेगवेगळ्या पक्षांच्या विलिनीकरणातून एक प्रकारचं गठबंधनाचं स्वरूप असलेला जो जनता पक्ष होता, तो फार काळ टिकणार नाही आणि हे सरकार फार काळ चालणार नाही, असं राजकीय विश्लेषक, अभ्यासक सांगत होते. पण इंदिराजींनी ठामपणे सांगितलं, हा पक्ष आणि हे सरकार 5 वर्ष आपली मुदत पूर्ण करेल. मला हे सरकार पाडायचंय असं इंदिराजी चुकूनही बोलल्या नव्हत्या. चुकूनही बोलल्या नव्हत्या. आणि मग काँग्रेसमध्ये पण अंतर्गत बेबनाव सुरू झाले होते आणि काँग्रेस पक्ष दुभंगला. यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी वगैरे मंडळी एका बाजूला आणि इंदिराजी वगैरे वगैरे एका बाजूला, असे 2 पक्ष झाले. जो आज काँग्रेस काँग्रेस आपण म्हणतो, तो काँग्रेस पक्ष हा 1978 मध्ये अस्तित्वात आला. आणि अशा वेळेला उत्तर प्रदेशमध्ये जे जनता पक्षाचं सरकार आलं होतं,
त्याचे मुख्यमंत्री राम नरेश यादव हे झाले होते. मुलायम सिंग यांचे गुरु मानले जातात. राम नरेश यादव यांचा चेला ही मुलायम सिंग यांची ओळख आहे. ते राम नरेश यादव हे आधी लोकसभेत निवडणूक गेलेले होते, पण काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाला विजय मिळाल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे त्यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीचा पदाचा राजीनामा दिला होता. आणि त्यामुळे आझमगड ही जी राम नरेश यादव यांची जागा होती त्याची पोटनिवडणूक झाली होती. इंदिराजींनी त्या जागेचा फायदा घेऊन आझमगडच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्या पक्षातर्फे मोहसिना किडवाई या मुस्लिम महिलेला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं होतं. आणि मला वाटतं राम नरेश यादव यांचे भाऊच जनता पक्षातर्फे ती लोकसभेची निवडणूक लढवत होते. पण त्या पोटनिवडणुकीत जनता पक्षाच्या अंतर्गत बेबनाव भांडणं याचा इतका प्रभाव पडला की काही हजार, मला वाटते 40-50 हजार मतांच्या फरकाने मोहसिना किडवाई जिंकल्या आणि राम नरेश यादव यांचे बंधू राम बच्चन यादव यांचा दारुण पराभव झाला. पण तो एका मुख्यमंत्र्याच्या भावाचा पराभव नव्हता, तो जनता पक्षाचा पराभव होता, जनता सरकारचा पराभव होता. ज्या उमेदीने, ज्या आकांक्षेने, ज्या भावनेने लोकांनी जनता पक्षाला थेट दिल्लीच्या सत्तेत आणून बसवलं होतं, त्या इच्छा, आकांक्षा, भावना पायदळी तुडून जनता पक्षामध्ये आणि जनता सरकारमध्ये ज्या लाथाळ्या सुरू झाल्या होत्या, त्याचा रागही लोकांना येऊ शकतो याचं भान जनता पक्षाच्या नेत्यांना नव्हतं. त्यामुळे नव्याने सत्तेत आलेल्या जनता पक्षाबद्दल लोकांमध्ये कमालीची नाराजी हळूहळू हळूहळू तयार व्हायला लागली होती. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत मी सांगितलं ना, इंदिराजी वेलशीला बिहारमध्ये गेल्या, अशा जिथे जिथे विपरीत घटना घडायच्या तेवढ्या पुरता इंदिराजी तिथे जायच्या, तेवढ्या पुरत्या जायच्या. हे मी एवढ्यासाठी आठवण करून देतोय की त्यांनी थेट सरकारला आव्हान दिलं नव्हतं, त्यांनी राजकीय पक्षाला आव्हान दिलं होतं. आणि जिथे शक्य आहे तिथे गाजावाजा होऊ न देता जनता सरकारच्या विरोधातली जी भावना आहे ती राजकीय पातळीवर व्यक्त करणारा पक्ष म्हणून आपल्या काँग्रेस पक्षाला, काँग्रेस आय पक्षाला जनतेसमोर पेश करायला सुरुवात केली. आणि मित्रांनो, मोहसिना किडवाई नुसत्या जिंकल्या असं नाही, तर तिथून जनता पक्षाचे वाईट दिवस सुरू झाले. एका मागून एक निवडणुकीत जनता पक्षाचा पराभव व्हायला लागला आणि एक प्रकारे 1977 नंतरचं जे राजकारण होतं, जनता लाटेतून निर्माण झालेलं जे राजकारण होतं, माहोल होता, तो विस्कटायला आझमगडची ती पोटनिवडणूक पुरेशी ठरली होती. एक निवडणूक, एक पोटनिवडणूक सरकार पाडू शकतं, सरकारचा पाया पोकळ करू शकतं, हा आझमगडच्या त्या निवडणुकीचा दाखला आहे. पण म्हणून प्रत्येक पोटनिवडणूक सत्ताधारी पक्ष हरला तर मग राजकारणात उलथापालथ होते हे गृहीत धरण्याचं कारण नाही. लक्षात ठेवा, आझमगडमध्ये मोहसिना किडवाई जिंकणं हा जनता सरकारच्या आणि जनता पक्षाच्या विरोधातला कौल होता. पण त्यासाठी पक्षाच्या अंतर्गत तितका बेबनाव असला पाहिजे, जनतेमध्ये तो पक्ष, त्याचं सरकार हे तितकं नाराजीचं कारण झालं पाहिजे. आज तुम्ही बघाल तर मोदी सरकार येऊन 12 वर्ष उलटली तरीही पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये कुठलीही घट होताना दिसत नाहीये. 12 वर्ष पंतप्रधानपदी राहून
ज्यांची लोकप्रियता 50% खाली येत नाहीये किंवा त्यांच्या तुलनेत स्पर्धा करू शकेल असा कोणी दुसऱ्या पक्षाचा नेता दिसत नसेल, तर मग अजूनही या देशामध्ये मोदींविषयी लोकांना आत्मविश्वास आहे, आपुलकी आहे हेच कळतं. आणि त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणून आता आपण झालेल्या बिहार आणि बंगालच्या निवडणुकीकडे बघू शकतो. ती परिस्थिती आझमगडच्या त्या 48 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत नव्हती. जनता पक्षामध्ये जितक्या लाथाळ्या चालू होत्या, जनता पक्षाचे नेते एकमेकाविरुद्ध बेछूटपणे बोलत होते, वागत होते, मतदाराची त्याला पर्वा नव्हती, ती परिस्थिती आजच्या एनडीए मध्ये किंवा भाजपमध्ये बिलकुल नाहीये. ही बाब लक्षात घेण्यासारखी असते. तेव्हा 48ची पोटनिवडणूक आणि आत्ता होऊ घातलेली बिहारच्या बाकीपूर मतदारसंघातली पोटनिवडणूक याची तुलना होऊ शकत नाही. त्या फक्त मोहसिना किडवाई जिंकल्या आणि म्हणून बहुमत गेलं आणि जनता सरकार कोसळलं असं बिलकुल झालं नव्हतं. किंवा ती पोटनिवडणूक जिंकल्यानंतर आता आपण सरकार पाडणार आहोत अशा आवेशात इंदिराजींनी कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं, कृती केली नव्हती. त्या सावधपणे येणाऱ्या परिस्थितीला आपल्याला पाहिजे तसं मोल्ड करून, वाकवून, वळवून आपलं राजकारण पुढे रेटत होत्या. कारण इंदिराजींनी सुद्धा काँग्रेस पक्षात फूट पाडली होती. 77ची निवडणूक हरताना जो काँग्रेस पक्ष होता तो आझमगडच्या निवडणुकीच्या वेळेला अखंड राहिलेला नव्हता. किडवई निवडून आल्या त्या इंदिरा गांधी गटाच्या काँग्रेसच्या होत्या आणि त्यामुळे विनाविलंब विचका करून टाकला आणि निवडणुका आल्या तर देशव्यापी निवडणुकीमध्ये इंदिराजींच्या नावावर बहुमत मिळवता येणं शक्य नव्हतं. आपल्याला पोषक परिस्थिती आणि योग्य माहोल तयार होईपर्यंत संयम राखला पाहिजे हे इंदिराजींना कळत होतं, जे आजच्या कुठल्याही विरोधी पक्षाला कळत नाही. आशाभूतपणा असतो की आता नवीन नीतींची जी बाकी पुढची जागा आहे, पोटनिवडणूक आहे, तिथे एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाची जागा भाजपचा बालेकिल्ला कोसळला तर मोदी सरकार कोसळणार, हे निष्कर्ष आत्ता काढले जात आहेत. अनेक आजचे राजकीय विश्लेषक, पत्रकार जे आहेत ते अशी भाषा वापरायला लागलेत. मला गंमत वाटली. आपल्या मराठीमध्ये याला वडाची साल पिंपळाला लावणं म्हणतात. आझमगडची ती पोटनिवडणूक, तेव्हाची राजकीय परिस्थिती आणि आज बाकीपूरची जी पोटनिवडणूक आहे त्यातली परिस्थिती, यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बाकीपूरमध्ये सलग 5 निवडणुका जिंकणारा भाजप आणि त्याचा एकच उमेदवार आज भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, अधिक त्याच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिलेला प्रशांत किशोर हा 8 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत आपल्या पक्षातर्फे एकही उमेदवार निवडून आणू शकलेला नाही. त्यामुळे प्रशांत किशोरने सांगायचं की ही निवडणूक मी जिंकलो तर मग भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं नाक कापलं जाईल. आणि ज्यावेळेला एका राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला आपल्या मतदारसंघातली निवडणूक जिंकता येत नाही किंवा आपल्या उमेदवार जिंकून आणता येत नाही, तो पक्ष देशावर राज्य कसं करू शकतो हा सवाल निर्माण होईल. पण ज्यावेळेला प्रशांत किशोर अशी भाषा वापरतो तेव्हा हाच सवाल आत्ताच्या निवडणुकीत त्यालाही विचारला जाऊ शकतो की 8 महिन्यापूर्वी तू स्थापन केलेला, तू चालवलेला पक्ष बिहारच्या 224 पैकी 1 जागी आमदार निवडून आणू शकला नाही, तर मग तुझं काय? नवीन नीतींच्या बाबतीत जो प्रश्न विचारला जातोय तोच प्रश्न प्रशांत किशोरच्या थोबाडीत मारल्यासारखा उलटा बुमरँग होऊन येतो. त्यामुळे कुठलीही निवडणूक झाली, पोटनिवडणूक झाली आणि त्याच्यात सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला तर सत्ता बदलते वगैरे वगैरे, हे जे काय हवेतले हस्तिदंती मनोरे उभारले जातात ते अत्यंत पोरकट आहेत. हे होऊ शकतं, कोणी नाही म्हटलं.
पण त्यासाठी विरोधकांची जितकी एकजूट दाखवता आली पाहिजे ती आहे का? सुरुवातीला अशी भाषा करण्यात आली की प्रशांत किशोर उभा राहत असेल तो काँग्रेस त्याला पाठिंबा देईल आणि राष्ट्रीय जनता दल सुद्धा पाठिंबा देईल आणि बघता बघता राष्ट्रीय जनता दलाने तिथे आपला उमेदवार उभा करून टाकला. त्यामुळे विरोधकांची एकजूट सुद्धा होऊ शकत नाही इतकी प्रचंड ताकद प्रशांत किशोर याच्या मागे उभी असताना ती पोटनिवडणूक जिंकणं सोडा, प्रशांत किशोर हा 2 नंबरची मतं तरी मिळवू शकेल का याविषयी मी साशंक आहे. हा प्रशांत किशोर मतदान होऊन मतमोजणी होईपर्यंत जिंकणार आहे, सरकार कोसळणार आहे, मोदी सरकार काय ते त्याचा पाया सैल होणार आहे, ह्या सगळ्या मीडियातून बातम्या पसरवल्या जातील. कारण प्रशांत किशोर हा भारतीय माध्यमांच्या गळ्यातला ताईत आहे. तो वाटेल त्या हवेतल्या गोष्टी करू शकतो, पण प्रत्यक्षात रणनीती उत्तम बनवणारा प्रशांत किशोर हा निवडणुकीत किंवा राजकीय नेता म्हणून किती नालायक आहे याचे अनेक पुरावे यापूर्वी आपल्या समोर आलेले. तेव्हा जो कोणी खोडे पत्रकार आजमगड किंवा आणखीन कुठच्या पोटनिवडणुकीनंतर सरकार बदलली कोसळली याचे दाखले देतात ते एक तर बेअक्कल आहेत किंवा त्यांना राजकारणातली गुंतागुंत निवडणुकीतली गुंतागुंत अजिबात कळत नाही, याच निष्कर्षापर्यंत यावं लागतं. पण असो, उदाहरण बरोबर आहे, पण तशी परिस्थिती तत्कालीन परिस्थिती आज नाहीये. आजमगडला मोहसिना किडवाई जिंकल्यानंतर तब्बल 2 वर्ष गेली जनता पक्षाचं सरकार कोसळण्याला. 1 वर्ष गेलं आणि जे काही पर्यायी सरकार आलं ते काही महिन्यात गेलं आणि 2 वर्षानंतर मध्यावधी निवडणुका आल्या, त्यामध्ये इंदिराजी 2/3 बहुमत घेऊन जिंकल्या होत्या. पण 2 वर्ष आपल्याला योग्य परिस्थिती येईपर्यंत थांबणं आणि त्यासाठी आवश्यक असलेले डावपेच पुढचे खेळणं, हा जो मुरब्बीपणा इंदिराजींकडे होता त्याचा लवलेस ना राहुल गांधींकडे आहे ना प्रशांत किशोरकडे. जे सरकार पडल्यामुळे मध्यावधी निवडणुका होऊन इंदिराजी 2/3 बहुमत जिंकू शकल्या, त्या पडलेल्या सरकारला सत्तेत आणण्याचं श्रेय सुद्धा इंदिराजींना होतं, ज्या सरकारचं नाव चरणसिंग सरकार होतं. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.